नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 11 अभ्यास आहोत आणि या धड्याचा हा सेशन क्रमांक 3 आहे। या सेशनमध्ये आपण पाठाचा उर्वरित परिच्छेद अभ्यासणार आहोत आणि त्याचबरोबर पाठाखालील स्वाध्याय सुद्धा अभ्यासणार आहोत। या पाठाचा स्वाध्याय अभ्यासण्यापूर्वी चला तर मग राहिलेला पाठाचा परिच्छेद समजून घेऊया। पाठाच्या पुढील परिच्छेदामध्ये लेखक सांगतात की स्वामीजी 3 दिवस आणि 3 रात्री तिथे राहिले। तिथे म्हणजे कुठे, तर कन्याकुमारीच्या तिन्ही बाजूला जो समुद्र आहे त्या समुद्रामध्ये जे 2 शिलालेख होते त्या शिलालेखांवरती त्या खडकांवरती स्वामीजी गेले आणि तिथे जवळजवळ ते 3 दिवस आणि 3 रात्र राहिले। 3 दिवस 3 रात्र ते फक्त न खाता न पिता भारत मातेचे चिंतन करत होते। डोळ्यासमोर त्यांना सतत दिसत होता तो आपला भारत। मग बघा, जेव्हा ते तिकडे गेले त्या शिलाखंडावरती जातात आणि त्यावेळेस ते विचार करतात की आता इथेच मी राहून काही दिवस चिंतन करणार आहोत आणि म्हणून ते जवळजवळ 3 दिवस 3 रात्र भारत मातेचे चिंतन करत होते। आणि हे चिंतन करत असताना मनाची एकाग्रता जेव्हा त्यांनी साधली तर त्यावेळेस त्यांना ना भूक तहानेचं भान राहिलं, तहान भुकेचं भान त्यांना राहिलेलं नव्हतं। आणि त्यावेळेस त्यांना त्यांच्या डोळ्यासमोर फक्त दिसत होता तो त्यांच्या डोळ्यासमोर त्यांना सतत दिसत होता आपला भारत। बघा, आता त्यांनी आपल्या देशाची सेवा करण्यासाठी, समाजाची सेवा करण्यासाठी भारत यात्रेचं घाट मांडलेला होता की जवळ ते भारत हा देश संपूर्ण भ्रमण केल्यानंतर त्यांनी जो अनुभव या यात्रेच्या दरम्यान घेतलेला होता तर त्या अनुभवाच्या अनुषंगाने त्यांना फक्त दिसत होता आपला भारत आणि या भारतातील गोरगरीब जनता। स्वामी विवेकानंदांच्या लक्षात आले की या देशातले अनेक लोक उपाशी आहेत, त्यांना जेवायला अन्न नाही, त्यांना आपण वेदांतांचा काय उपदेश करत असतो। आता बघा, जेव्हा स्वामी विवेकानंद भारत भ्रमण करायला निघाले तर त्यांना त्यांच्या ह्या यात्रेमध्ये काय अनुभव आले, तर आपला हा जो देश आहे आणि ह्या देशातील जे लोक आहे ते गरीब आहेत, त्यांच्याकडे 2 वेळेचं अन्न घेण्याचं सुद्धा सामर्थ्य नाही, 2 वेळेचं जेवण सुद्धा त्यांना पोटभर मिळत नाही। तर अशा ह्या देशातील जर अनेक लोक उपाशी राहतात, त्यांना जेवायला अन्न नाही, तर अशा उपाशी पोटी लोकांना जर आपण वेदांचा ग्रंथांचा अभ्यास सांगितला, त्यांना जर फक्त केवळ उपदेश करत राहिलो तर त्या उपदेशाचा किंवा त्या वेदांच्या अभ्यासाचा कोणताही चांगला परिणाम त्या गरीब जनतेला होणार नाही। की जोपर्यंत आपलं पोट भरलेलं असतं तोपर्यंतच आपण इतर लोकांच्या गोष्टी समजून घेऊ शकतो, जाणून घेऊ शकतो। उपाशी पोटी आपण ज्ञानाने किंवा वेदांच्या अभ्यासाने आपलं पोट भरू शकत नाही। आणि त्यावेळेस स्वामी विवेकानंद यांच्या ह्या चिंतनाच्या वेळेस त्यांच्या असं लक्षात आलं की उपाशी पोटी आपण कितीही ज्ञान देण्याचा प्रयत्न केला, कितीही चांगले उपदेश देण्याचे प्रयत्न केला तरी ह्या उपाशी जनतेला त्यांच्या पचनी पडणार नाही। भाकरीची भ्रांत असताना वेदांत सांगणे धादांत खोटे आहे। तर बघा, इथे लेखक स्वामी विवेकानंद यांच्या मनातील सत्य आपल्याला सांगत आहे की ज्या भारत देशाची मला सेवा करायची आहे, ज्या समाजाची मला सेवा करायची आहे, तर अशा या समाजामध्ये अनेक लोक उपाशी असताना, भाकरीचा शोध घेत असताना त्यांना केवळ मात्र ज्ञानाचा, वेदांचा ग्रंथांचा आपण उपदेश करणे हे फार खोटे ठरेल।
लोकांना आधी 2 वेळेचं जेवायला द्या. खरा धर्म हा सूर्यासारखा सर्व प्रकाशक असतो, वसुंधरेसारखा सर्व संग्राहक असतो. आता इथे बघा, लेखकाने आपल्याला सांगितलेलं आहे की खरा धर्म काय कशामध्ये आहे, की लोकांना मदत करणे, त्यांना पोटभर अन्न देणे. पोटभर अन्न न देता त्यांना उपाशी ठेवून जर आपण कितीही ज्ञान द्यायचा प्रयत्न केला तर त्याच्यातून आपल्याला काही साध्य होणार नाही. तर त्याआधी आपण त्यांच्या मनाला समाधान मिळावे यासाठी सुरुवातीला त्यांना 2 वेळचं पुरेल असं अन्न जर त्यांच्या पोटात गेलं तर हा आपल्यासाठी खरा धर्म ठरू शकेल. तर माणुसकी हा खरा धर्म आहे आणि हा खरा धर्म सूर्यासारखा सर्व प्रकाशक असतो. की बघा, सूर्य काय करतो, सगळ्यांना समानतेने वागवत असतो की चला आज मी ह्या देशावरती माझं फार प्रेम आहे तर मी त्याच्यावरतीच प्रकाश देणार. हा देशातील लोक मला आवडत नाहीत तर मी तिथे प्रकाशित होणार नाही, तिथे मी फक्त दिवसभर अंधार करणार. तर असं सूर्य करतो का? नाही. तर सूर्य कसं खऱ्या धर्माप्रमाणे वागतो की तो सर्वांना सर्वत्र सारख्या प्रमाणे समानतेने प्रकाश देत असतो, उजेड देत असतो. सगळ्यांचं जीवन एकाच वेळी तो काय करत असतो, प्रकाशित करत असतो. वसुंधरेसारखा, वसुंधरा म्हणजेच काय, ही पृथ्वी, ही जमीन, की वसुंधरेसारखं सर्व संग्राहक असतो की ह्या धरती मातेला सगळ्यांना एकाग्र करून घेण्याची, आपल्या आतमध्ये सामावून घेण्याची क्षमता असते. हे सर्व धर्म समन्वयाचे सूत्र समस्त समाजाला स्वामीजींनी समजावून सांगितले. मग बघा, अशा रीतीने जेव्हा ते ध्यानमग्न झाले, चिंतन करत असताना त्यांना हे ज्ञान ग्रहण झालं की उपाशी जनतेला आपण कितीही वेदांचा, ग्रंथांचा अभ्यास किंवा ज्ञान देण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यातून आपल्याला काही साध्य होणार नाही. तर आपण सर्व सूर्यासारखं तेजोमय जीवन केलं पाहिजे, वसुंधरेसारखं सगळ्यांना आपल्या आतमध्ये आत्मसात करून घेतलं पाहिजे. आणि हे सर्व धर्म समन्वयांचे सूत्र समस्त जगाला स्वामीजींनी अत्यंत सोप्या पद्धतीने आणि सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितलेले आहे. तर हे झालं आपला पाठ. आता आपण पाठाच्या खालील स्वाध्याय अभ्यासून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, चला आता आपण ह्या पाठाखालील स्वाध्याय अभ्यासून घेऊया. स्वाध्यायामध्ये तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 दिलेला आहे, चौकटी पूर्ण करा. खेत्रीच्या महाराजांना स्वामींचे दिलेल्या उत्तरांची वैशिष्ट्ये. त्याचे उत्तर बघा इथे दिलेलं आहे, तर्कशुद्ध आणि तर्कसंगत. पुढचा प्रश्न आता आपण पाहूया. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, वैशिष्ट्ये लिहा. याच्यामध्ये तुम्हाला श्रीपादशिला याचे वैशिष्ट्य लिहायचे आहेत 2 आणि शार्क मासे याचे 2 वैशिष्ट्य लिहायचे आहेत. तर सुरुवातीला आपण चं पाहूया. श्रीपादशिलाचे काय 2 वैशिष्ट्य आहेत. भारताचे टोक असलेले सागरातील शिलाखंड आहे आणि किनाऱ्यापासून मध्यभागी 1-1.5 फर्लांग आत होते. तर हे श्रीपादशिलाचे वैशिष्ट्य झाले. आता आपण शार्क मासेचे वैशिष्ट्य पाहूया. जबरदस्त जबडा आणि दुसरा आहे हत्तीच्या सुळ्यांसारखे दात. तर हा झाला प्रश्न 2चे उत्तर. आता प्रश्न क्रमांक 3, हे केव्हा घडेल ते लिहा. तुम्हाला मध्ये विचारलेले परिच्छेद वाचल्यानंतर तो लक्षात राहील किंवा माणसांची अंतस्थ चेतना फुलेल. तर हे केव्हा घडेल त्याचं उत्तर मध्ये आपण पाहूया. परिच्छेद वाचल्यानंतर तो लक्षात राहील. केव्हा लक्षात राहील तर त्याचं उत्तर आहे परिच्छेद वाचण्यावर लक्ष मन केंद्रित केल्यास परिच्छेद वाचल्यावर तो लक्षात राहील. त्याच्यानंतर ह्या प्रश्नाचं उत्तर पाहूया. माणसाची अंतस्थ चेतना फुलेल. कधी फुलेल तर त्याचं उत्तर आहे प्रतिकूलता, संकटे, विरोध असेल तेव्हा, संघर्ष करेल तेव्हा माणसाची अंतस्थ चेतना फुलेल. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, परिणाम लिहा. याच्यामध्ये तुम्हाला 2 प्रश्न विचारलेले आहे, आणि तर आपण पाहूया. स्वामीजींनी ग्रंथपालाला आव्हान दिले. तर याचं उत्तर आहे स्वामीजींनी ग्रंथपालाला आव्हान दिल्यावर ग्रंथपालाने स्वामीजींना त्या 3 खंडातले उभे आडवे प्रश्न विचारले. ग्रंथपाल जे प्रश्न विचारायचा त्याचे उत्तर ज्या पानावर असायचे ते अर्धे पान स्वामीजी कंठस्थ सांगायचे. हे पाहून त्या ग्रंथपालाने सांगितले, हे मानवी कक्षेच्या बाहेरचे काम आहे. आता आपण पाहूया. नावाड्यांनी पैशांशिवाय स्वामीजींना नावेतून न्यायचे नाकारले.
काय परिणाम झाले त्याचं उत्तर आहे, नावाड्यांनी पैशाशिवाय स्वामीजींना नावेतून न्यायचे नाकारल्यावर स्वामी विवेकानंदांनी एकदम समुद्रात उडी मारली. फर्लांग दीड फर्लांग अंतर पोहोच जाऊन ते श्रीपाद शिलाखंडावर पोचले. नावाड्याच्या लक्षात आले की स्वामीजी सामान्य मनुष्य नसून अद्वितीय शक्तिशाली असे मनुष्य आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5. तुमचे मत लिहा. याच्यामध्ये पण तुम्हाला अ आणि आ असे 2 प्रश्न दिलेले आहेत. आपण सुरुवातीला आ ह्या प्रश्न वाचून त्याचे उत्तर समजून घेऊया. प्रश्न अ. ग्रंथपालाने स्वामीजींना शिष्याजवळ त्यांच्या ग्रंथाबद्दल व्यक्त केलेले मत. तर उत्तर आहे, काही लोक ग्रंथालयातून जाडी पुस्तक नेतात व वाचन न करताच परत करतात. हा ग्रंथपालाचा अनुभव होता, म्हणून स्वामीजींच्या बाबतीतही तसेच मत ग्रंथपालाने स्वामीजींच्या शिष्याजवळ त्यांच्या ग्रंथ वाचनाबद्दल व्यक्त केले. मात्र ग्रंथपालाचे मत काही लोकांच्या बाबतीत सत्य असेलही, मात्र स्वामीजींच्या बाबतीत ते पूर्णपणे असत्य ठरले. आता प्रश्न क्रमांक 5 मधील आ पाहूया. पैसे घेतल्याशिवाय स्वामीजींना श्रीपाद शिलेवर न नेणाऱ्या नावाड्यांबाबत तुमचे मत लिहा. तर पाहूया उत्तर. नावाड्यांचे नाव चालवणे हा व्यवसाय असल्याने तेव्हा त्यांनी स्वामीजींकडे केलेली पैशाची मागणी योग्य होती. मात्र माझ्याकडे पैसे नाहीत, मी निष्कांचन संन्यासी आहे असे स्वामीजींनी सांगितल्यावर नावाडेंनी स्वामीजींना श्रीपाद शिलेवर नावेतून न्यायला हवे होते असे मला वाटते. आता पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6. स्वामीजींचे खालील गुण दर्शवणारी वाक्य पाठातून शोधा व लिहा. आता बघा, इथे तुम्हाला वेगवेगळे गुण दिलेले आहेत. निर्भयता, मनाची एकाग्रता, दृढ निश्चय, देशप्रेम आणि वाचनप्रेम. तर ह्या गुणांच्या संदर्भातील पाठातील वाक्य आपल्याला शोधून लिहायचे आहे. पहिलं पाहूया अ. निर्भयता. स्वामी विवेकानंदांनी एकदम त्या सागरमध्ये उडी घेतली. तर ह्या वाक्यावरून आपल्याला त्यांचा निर्भयता हा गुण पाहायला मिळतो. नंतर आहे आ. मनाची एकाग्रता. आता आपण अभ्यासूया मनाची एकाग्रता. 3 दिवस 3 रात्र ते फक्त भारत मातेचे चिंतन करत होते. तर ह्या वाक्यावरून आपल्याला मनाची एकाग्रता हा गुण आपल्याला पाहायला मिळतो. तिसरा आहे ई. दृढ निश्चय. मी आता 2-3 दिवस इथेच राहणार आहे. तर ह्या वाक्यावरून आपल्याला त्यांचा दृढ निश्चय हा गुण पाहायला मिळतो. पुढचा आहे देशप्रेम. आपल्याला वाक्य शोधून लिहायचे पाठातील. ज्या देशाची आपल्याला सेवा करायची आहे तो देश, तो समाज एकदा डोळ्याखालून घालावा. तर बघा, पाठाच्या पहिल्याच परिच्छेदमध्ये हे वाक्य दिलेलं आहे आणि याच्यावरून आपल्याला समजतं की त्यांच्यामध्ये देशप्रेम, देशाविषयी अत्यंत प्रेम असल्या भावना त्यांच्या मनामध्ये होती. तर हे त्यांचे गुण आपल्याला पाहायला मिळतात. पुढील आहे ओ. वाचनप्रेम. वाक्य आहे, पोरबंदरच्या वास्तव्यामध्ये स्वामी विवेकानंद काही इंग्रजी ग्रंथांचे खंडच्या खंड वाचत असत. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. तुमचा अनुभव लिहा. अ. काम करत असताना एखादे संकट आले की माणूस जागरूक राहून काम करतो, याविषयी तुमचा अनुभव लिहा. आता आपण उत्तर पाहूया. इयत्ता 9वीत असतानाचा माझा अनुभव. परीक्षा सुरू होण्यापूर्वी माझ्यावर आजारपणाचे संकट ओढवले. परीक्षेच्या कालावधीत आजारी नको पडायला म्हणून मी आरोग्याविषयी अधिक जागरूक झालो. योग्य ती काळजी घेऊ लागलो. योग्य तो आहार घेऊ लागलो. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8. खालील 2 प्रसंगातील फरक स्पष्ट करा. स्वामीजींच्या समुद्रात उडी मारण्याबाबतचे नावाड्याचे विचार. बघा, उडी मारण्यापूर्वी स्वामीजींबद्दल नावाड्याचे काय विचार होते आणि स्वामीजींनी उडी मारल्यानंतर नावाड्यांच्या विचारामध्ये काय बदल झाले ते आपल्याला इथे लिहायचं आहे. पहिलं पाहूया उडी मारण्यापूर्वी. उत्तर आहे, स्वामीजींना सामान्य माणूस समजून नावाड्यांनी आम्ही पैसे घेतल्याशिवाय तुम्हाला शिलाखंडावर सोडणार नाही असे सांगितले. आणि उडी मारल्यानंतरचं उत्तर पाहूया. स्वामीजींनी समुद्रात उडी मारल्यानंतर नावाडी घाबरले. स्वामीजींची काळजी वाटून त्यांनी त्यांचा पाठलाग केला. स्वामीजी शिलाखंडावर पोचल्यावर त्यांच्या लक्षात आले की हा संन्यासी सामान्य मनुष्य नाही, हा कोणीतरी अद्वितीय शक्तिशाली मनुष्य आहे. आता पुढील प्रश्न पाहूया. खेळूया शब्दांशी. याच्यामध्ये बघा, निर्भय पासून निर्भयता हे भाववाचक नाम तयार झालेले आहेत. तर तुम्हाला ता, त्व, आळू, पणा हे प्रत्यय लावून तयार झालेली भाववाचके नामे खालील तक्त्यात लिहायची आहे.
तर तावरून प्रसन्नता, मानवता, एकाग्रता आणि कोमलता याच्या व्यतिरिक्त पण शब्द तुम्ही लिहू शकता. तसेच त्व हे वापरून आपल्याला त्व हे काय आहे, प्रत्यय आहे. तर हे त्व हे प्रत्यय वापरून आपल्याला भाववाचक नाम तयार करायचं आहे. तो उत्तर आहे शूरत्व, देवत्व, अंधत्व आणि शत्रुत्व. त्याचप्रमाणे आळू, स्वप्नाळू, प्रेमाळू, झोपाळू आणि विसराळू. पणा, धीटपणा, खोटेपणा आणि भित्रेपणा. पुढील प्रश्न आहे आ. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थ न बदलता वाक्य पूर्ण करा. इथे एक आहे सर्वांनी बेसावध राहून काम करू नये. याच्यातील अधोरेखित किंवा अंडरलाईन केलेला शब्द आहे बेसावध. बेसावधचा विरुद्धार्थी शब्द येतो सावध. आपल्याला सावध हे या शब्दाचा उपयोग करून वाक्य बनवायचे आहे. सर्वांनी सावध राहून काम करावे. पुढचा आहे 2. गाडी वेगाने चालू नये. वेगाने याचा विरुद्धार्थी शब्द येणार हळू. उत्तर आपण लिहायचं गाडी हळू चालवावी. तिसरा आहे शिळे अन्न खाऊ नये. तर अंडरलाईन केलेला शब्द आहे शेळ. शेळीचा विरुद्धार्थी शब्द येणार ताजे. तर उत्तर लिहायचं ताजे अन्न खावे. पुढील प्रश्न आहे आ. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थ न बदलता वाक्य पूर्ण करायचे आहेत. आतापर्यंत आपण याचे अ, आ, ई पाहिलेले आहेत. आता पुढील ई पाहूया. कोणीही कार्यक्रमास अनुपस्थित राहू नये. तर अंडरलाईन केलेला शब्द आहे अनुपस्थित. अनुपस्थितचा विरुद्धार्थी शब्द आहे उपस्थित. वाक्य तुम्ही बनवायचे सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे. पुढील आहे उ. जॉन अप्रामाणिक मुलगा नाही. अप्रामाणिकचा विरुद्धार्थी शब्द येणार प्रामाणिक. उत्तर तुम्ही लिहायचे जॉन प्रामाणिक मुलगा आहे. हे तुमचं वाक्य झालं. आता प्रश्न क्रमांक ए. खालील चौकटीत बे हे अक्षर जोडून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करा. जसं उत्तर दिलेलं तुम्हाला एक उदाहरण दिलेले बे सावध, तसं बे शिस्त, बेशरम, बेपरवा, बेईमान, बेलगाम. तर विद्यार्थी मित्रांनो, या पाठाचा स्वाध्याय सुद्धा आपण विस्तारित रूपात अभ्यासून घेतलेला आहे. हा पाठ इथे संपतो. धन्यवाद.